विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमच्या जोरावर निवडून आलेल्या महायुतीच्या सरकारने सत्ता स्थापन केली। यातून ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे। याचाच एक भाग म्हणून ईव्हीएम हटाव देश बचाव नारा देत शिऊर येथे स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव लक्ष्मण धनेश्वर, जिल्हा संघटक अशोकराव पगारे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ईव्हीएम विरोधी जनजागृती करत स्वाक्षरी मोहीम राबवली। शिऊर येथील शेकडो मतदारांच्या स्वाक्षऱ्या घेऊन येणारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अशी मागणी केली आहे। ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम हा जनआंदोलनाचा भाग असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी संजय बागुल, प्रकाश पगारे, रतन पगारे, दौलतराव धनेश्वर, कारभारी शिंगारे, प्रल्हाद बोड आदींची उपस्थिती होती। संजय पगारे, MCN न्यूज, शिऊर। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम मशीनच्या विरोधात जन आंदोलन स्वाक्षरी मोहीम हे पूर्ण महाराष्ट्रात राबवत आहेत आणि या मोहिमेला जनतेतून भरभरून प्रतिसाद मिळत आहेत। जनतेला ईव्हीएम मशीन नको आहे, बॅलेट पेपरवर मतदान पाहिजे ही जनतेची, सर्वसामान्य जनतेची भावना आहे आणि त्या जनतेच्या भावनाच्या माध्यमातून जी मोहीम राबवल्या जात आहे स्वाक्षरीची, त्या मोहीमला जनता भरभरून प्रतिसाद देत आहोत। तेव्हा ही मोहीम सक्सेस होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम विरोधात जनआंदोलन उभं राहावं यासाठी स्वाक्षरी मोहीम 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर या दरम्यान राबवण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याची सुरुवात शिऊर या गावातून सर्वप्रथम आज सकाळपासून चालू केली। तर साहेबाच्या आदेशाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपरिषदा याच्यामध्ये कधी ईव्हीएम मशीन असल्या तर त्याच्यावर वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे बहिष्कार टाकेल आणि बॅलेट पेपरवरच मतदान होईल ह्या अपेक्षेने साहेब पूर्ण तनमन धनाने लढा देतील आणि येणारं विलक्षण हे बॅलेट पेपरवर होईल ही अपेक्षा ठेवून आम्ही आज ही मोहीम राबवित आहोत। सर्वप्रथम सर्व राष्ट्रीय परिवर्तन चळवळीतील सर्व राष्ट्रीय महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। सर्वांना सेवेने जय भीम करतो। सर्वांना नम्र आवाहन करतो की वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीचा ईव्हीएम मशीनच्या बाबतीत जो संशय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेला जातो, त्या बाबतीत वंचित बहुजन आघाडीनं एक आंदोलनाच्या स्वरूपातून स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी जनआंदोलन सुरू केलेलं आहे। हे जनआंदोलन 3 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत चालणार आहे। सर्व मतदारांना आम्ही नम्र विनंती करतो, आवाहन करतो या स्वाक्षरी मोहीममध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या निवडणूक यंत्रणा आहे ती बदलली पाहिजे आणि बॅलेट पेपरवर या ठिकाणी मतदान झालं पाहिजे। या मोहिमेला सर्व प्रतिसाद द्यावा असं नम्र आवाहन करतो। धन्यवाद।